माझं नाव तेजस ठाकूर आहे. मी कोटक म्युच्युअल फंड मध्ये ट्रेनिंग झेड करतो पॅन इंडिया लेवलवर. आज आपण बेसिकली थोडंफार फायनान्शियल प्लॅनिंग आणि फायनान्शियल फ्रीडमवर आपण बोलणार आहोत. सो लेट मी स्टार्ट माय प्रेझेंटेशन. सो फायनान्शियल प्लॅनिंगचा जो पिरामिड असतो त्याच्याबद्दल आपण सुरुवातीला बोलणार आहोत. त्याचे 4 पार्ट्स आहेत. सर्वात पहिला इज युअर रिस्क मॅनेजमेंट. आपण कशी रिस्क मॅनेज करतो ते इम्पॉर्टंट राहतं, कारण जर ते नाही केलं, काहीही इव्हेंच्युअलिटी आली तर प्रॉब्लेम्स होऊ शकतात. ठीक आहे, आपले सगळी इन्व्हेस्टमेंट त्याच्यामध्ये खर्च होऊ शकतात आणि पुढचं प्लॅनिंग पूर्ण टॉपल होऊ शकतं त्याच्यामध्ये. सेकंड पार्ट इज सेव्हिंग्स. जर तुम्ही पैसे वाचवू शकला नाहीत तर तुम्ही ते गुंतवू शकत नाही. इफ यू कॅन नॉट सेव्ह यू कॅन नॉट इन्व्हेस्ट, राईट. तर सेव्हिंग्स मध्ये काय काय येतं ते आपण बघणार आहोत. द नेक्स्ट पार्ट इज इन्व्हेस्टमेंट प्लॅनिंग. नुसतं हातात पैसे आले म्हणून ते SIP मध्ये टाकले, लमसम मध्ये टाकले, स्टॉक्स मध्ये इन्व्हेस्ट केले, एवढी केली, ह्याच्याने काम होत नाही. त्याच्यासाठी डिटेल्ड प्लॅनिंगची गरज लागते, ते आपण इकडे बघणार आहोत. आणि लास्ट बट नॉट द लिस्ट इज युअर रिटायरमेंट अँड एस्टेट प्लॅनिंग. आपण कधी ना कधीतरी रिटायर होणार. सॅलरीड असले तर मे बी 60 इयर्स ऑफ एज, बिझनेस क्लास असेल तर थोडं लेट, पण एव्हरीबडी विल रिटायर्स, राईट. मग त्याच्यानंतरची लाईफ कशी होणार आहे, कोणावर आपण डिपेंडेंट राहणार आहोत की इंडिपेंडेंट राहणार आहोत, काय असणार आहे ते इम्पॉर्टंट आहे. आणि त्याचा सेकंड पार्ट इज एस्टेट प्लॅनिंग. मी जर नाही आहे तर माझी जी वेल्थ आहे त्याचं काय होणार, कोणाला जाणार, किती जाणार, कशी जाणार, एक्सेट्रा एक्सेट्रा, ते तिकडे डिसाइड होतं. सो द फर्स्ट पार्ट जो आहे त्याला आपण प्रोटेक्शन म्हणतो, प्रोटेक्शन फेज म्हणतो, कारण ही फेज खूप इम्पॉर्टंट आहे. जर तुम्ही हे नाही केलं तर प्रॉब्लेम होतो. आपण बऱ्याच वेळेला बघतो की जे फर्स्ट जॉब स्टार्ट करतात किंवा जे फर्स्ट बिझनेस स्टार्ट करतात ते सर्वात पहिला डायरेक्टली गुंतवणूक करायला जातात. चुकीची गोष्ट आहे ती, कारण जर रिस्क नाही हँडल केली तर प्रॉब्लेम्स होऊ शकतात. सो दिस इज द प्रोटेक्शन फेज. सेकंड इज युअर अक्युमुलेशन फेज, जिकडे आपण पैसे गोळा करतो, सेव्ह करतो आणि मग इन्व्हेस्ट करतो. आणि लास्ट इज द डिस्ट्रीब्युशन फेज. आपण ते स्वतःसाठी वापरतो आणि आपण ते आपल्या जी लोक आहेत त्यांच्यासाठी आपण त्याचा उपयोग करतो. आता रिस्क मॅनेजमेंटची गोष्ट करायला गेले तर 3 गोष्टी येतात त्याच्यामध्ये. सर्वात पहिला येतं ते लाईफ इन्शुरन्स. आपल्याला स्वतःवर एक टर्म प्लॅन घेण्याची गरज आहे. आपण अर्निंग असलो तर डेफिनेटली गरज आहे. आपण जर सोल अर्निंग मेंबर असलो तर डेफिनेटली गरज आहे. पण जर आपण अर्निंग नसलो, फॉर एक्झाम्पल हाऊसवाईफ आहे तिथे, तर त्यांच्यासाठी सुद्धा गरजेचं आहे, राईट. इव्हन स्टुडंटसाठी पण आम्ही ऍडवाइस करतो, जर त्यांनी कुठलाही एज्युकेशन लोन घेतला असेल तर एक लाईफ कव्हर घेण्याची आपण एक इन्सिस्ट करतो. नाव बरेच जण म्हणतात की इन्शुरन्स मध्ये इन्व्हेस्ट केल्यानंतर लाईफ इन्शुरन्ससाठी जर मला काही झालं नाही तर मला काहीही परत मिळत नाही. हे बरोबर आहे ती गोष्ट, पण जेव्हा आपण महागड्या गाड्या घेतो त्याच्यावर आपण इन्शुरन्स घेतो, वर्षभर गाडीला काय नाही झालं तर आपण हा नाही करत की आपला वर्षाचा प्रीमियम फुकट गेला. आपण हे म्हणतो की नाही, माझ्या गाडीला काही झालं नाही, माझी 15 लाखाची, 20 लाखाची, 30 लाखाची गाडी होती, ती वाचली, ते इम्पॉर्टंट आहे माझ्यासाठी. मग जर ती गाडी तुमच्यासाठी महत्वाची आहे तर तुमची किंमत स्वतःच्या नजरेमध्ये त्याच्यापेक्षा कमी आहे का? जर कमी असेल तर प्लीज इन्शुरन्स घेऊ नका. कमी नसेल, ची नसायला पाहिजे, तर त्याच्यासाठी इन्शुरन्स घ्यायची गरज आहे. इन्शुरन्स इज नॉट बिकॉज समबडी एल्स कॅन लिव्ह हॅपीली. नो, आपण आपली जी लोक आहेत त्यांची आपण एक सोय करून ठेवतो. जर चुकून माकून काही अनर्थ झालं तर त्याच्यासाठी आपल्याला ते कव्हरेज पाहिजे. इन्शुरन्स किती घ्यायची गरज आहे हा एक नेहमीचा मुद्दा असतो की एक 10 लाख, 20 लाख, 25 लाख घेतलं तर काम होतं का? तर आन्सर इज नो. तुमचा जो अॅन्युअल इन्कम आहे त्याच्या 20 टाइम्स तुम्हाला इन्शुरन्स घ्यायची गरज आहे. आणि जर तुमचं एज जास्ती असेल, बियॉन्ड 40 इयर्स ऑफ एज, 40-45 इयर्स ऑफ एज, तर मग तो हळूहळू ती व्हॅल्यू कमी होते, पण लागते ती व्हॅल्यू. ठीक आहे, पुढची 20 वर्ष फॅमिली काहीही कशावर डिपेंडंट न राहता आपलं मॅनेज करू शकतो. 20 टाइम्स अॅन्युअल इन्कम इज व्हॉट इज रिक्वायर्ड. द नेक्स्ट कॅटेगरी इज हेल्थ इन्शुरन्स. एक टाइम होता आमच्यासारखे कॉर्पोरेट लोक कॉर्पोरेट हेल्थकेअरवर डिपेंडंट असायचे. आता ती पद्धत बदलली आहे. आमच्याकडे कॉर्पोरेट इन्शुरन्स आहे, पण आम्ही इंडिपेंडेंट इन्शुरन्स पण घेतो. त्याची गरज काय आहे
कारण कधी कधी आपण कंपनी शिफ्ट करतो, चेंज करतो, कधी काही रूल्स चेंज होतात. आपला पर्सनल हेल्थ कव्हर असला तर नेहमीच चांगलं असतं. इथे तुमचं हॉस्पिटलायझेशन, बेसिक मेडिकेशन वगैरे वगैरे सगळं कव्हर होतो, इन्क्लुडिंग डायग्नॉस्टिक्स. हा किती पाहिजे तर अराउंड 2.5 लाख रुपये पर मेंबर ऑफ द फॅमिली. जर तुम्ही हजबंड वाईफ आणि 2 मुलं असाल, घरी 4 जण आहात तर 2.5 lakhs into 4 दॅट इज 10 लाख रुपीजचा इन्शुरन्स इकडे गरज आहे मिनिमम. तिकडनं मग थिंग्स कॅन गो अप टू एनी लेवल्स. ठीक आहे, तुम्ही स्वतः बघा जे मेजर आजार आहेत त्याच्यासाठी हॉस्पिटलायझेशनचं बिल काय होतं, तेवढ्यापेक्षा जास्तीचा इन्शुरन्स असण्याची आपल्याला गरज आहे. लास्ट बट नॉट द लिस्ट इज क्रिटिकल इलनेस इन्शुरन्स. हे आधी नव्हतं, आता हळूहळू वाढायला लागलंय. सो जे अराउंड 34 आपण काउंट करतो क्रिटिकल इलनेसेस आहेत, हार्ट एलिमेंट्स, स्ट्रोक, किडनी फेलियर्स वगैरे, कॅन्सर वगैरे 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 भरपूर आहेत ते. तर ह्याचा खर्च आपण नॉर्मली चेक करतो की तो खूप जास्ती असतो. त्याच्या जागी जर तुम्ही क्रिटिकल इन्शुरन्स घेतलात तर अराउंड 20-30 लाखचा इन्शुरन्स मला हार्डली काही अमाऊंट मध्ये मिळतो आणि ते तुम्हाला खूप बेनिफिशियल राहतं. म्हणजे बेसिक आजार जे आहेत ते तुमचं हेल्थ इन्शुरन्स कव्हर करतं आणि जे मेजर आजार आहेत ते तुमचे क्रिटिकल इलनेस कव्हर करतं. सरांनी मगाशी सांगितलं पर्सनल ऍक्सिडेंट पॉलिसी, ह्याच्या पुढे ते सगळं येतं. पर्सनल ऍक्सिडेंट येतो, एअर इन्शुरन्स येतो, फायर इन्शुरन्स येतो, प्रॉपर्टी इन्शुरन्स येतो, ते सगळं वेगळं झालं. पण ऍटलिस्ट ही 3 गोष्टी तुमच्या जर झाल्या असतील तर एक प्रोटेक्शन तुम्हाला आहे, सेफ्टी नेट आहे. नेक्स्ट आपण जाऊया सेव्हिंग्स मध्ये. सेव्हिंग्स मध्ये सर्वात पहिला आपण सेव्हिंग्स बँक अकाउंट मध्ये पैसे उरले पाहिजे. किती जण इथे सॅलरी क्लास आहेत? ओके, किती जणांच्या महिन्याच्या एंडला बँकेमध्ये काही उरत नाहीत पैसे? राईट, इम्पॉर्टंट. आणि तुम्ही जर ते कॉन्शियसली 15 तारखेपासून 20 तारखेपासून कंट्रोल नाही केलं तर डेफिनेटली ती अमाऊंट तुमची 3 डिजिट मध्ये जाणार किंवा 4 डिजिट मध्ये जाणार, जस्ट इन थाउजंड. 3 डिजिट नाही जाणार पण 4 डिजिट मध्ये जाणार. तर त्याच्यासाठी सर्वात पहिला बँक मध्ये पैसे राहिले पाहिजे. तर ती एक पद्धत आहे. जसं निलेश सर नेहमी म्हणतात की एक टाइम होता जेव्हा आपण इन्कम मायनस एक्सपेन्सेस आपण म्हणायचो की हे सेव्ह झाले पाहिजेत. आता पद्धत बदलली आहे, ऍक्च्युअली खूप जुनी पद्धत आहे जी आपण परत इन्कॉर्पोरेट केली आहे. इन्कम मायनस सेव्हिंग्स शुड बी एक्सपेन्सेस. माझी आई तसं करायची की बाबा एवढा एवढा घरात पैसा येणार आहे, हा पैसा आपल्याला वाचवायचा, मग उरतो हातात केवढा पैसा, हा एवढाच पैसा उरतो, मग त्याच्यातनं घर चालवायचं. ती जी जुनी पद्धत होती ती आपण आता परत इन्कॉर्पोरेट करतो आणि इट इज डुईंग व्हेरी वेल. सो सेव्हिंग्स बँक अकाउंट मध्ये किती पैसे राहिले पाहिजे तुमचे, तर अप्रॉक्सिमेटली तुमचा जो अॅन्युअल इन्कम आहे त्याच्या 30% पोस्ट टॅक्स पैसे तुमचे वाचले पाहिजे. ते जर वाचले तर ते तुम्ही इन्व्हेस्ट करू शकता आणि तुम्ही बाकी सगळं काय त्याच्याने करू शकता. द नेक्स्ट पार्ट इज फिक्स डिपॉझिट. एक इमर्जन्सी मनी ठेवण्याची गरज असते. इमर्जन्सी सांगून येत नाही, कधी पण येऊ शकते, काय पण होऊ शकतं. सो जस्ट टू बी ऑन द सेफर साइड आपल्याला एक इमर्जन्सी फंड हातात असण्याची गरज आहे. आणि द बेस्ट वे टू कीप इट इज अ फिक्स डिपॉझिट. कारण लिक्विड आहे, आजच्या तारखेला तुम्ही एव्हडी ब्रेक करून डायरेक्टली सेव्हिंग्स बँक अकाउंट मध्ये पैसे शिफ्ट करू शकता तुमच्या घरात बसून सुद्धा, युझिंग मोबाईल ऍप्स ऑफ व्हेरियस बँकिंग एंटिटीज विच आर देअर. तर हे गरज आहे. आपल्याला कोविडनी पण शिकवलं की कधीही नोकरी जाऊ शकते आणि तेव्हा लोकांना इमर्जन्सी फंडची इम्पॉर्टन्स कळाला. ठीक आहे, ह्याच्यात लास्ट आहे इज युअर इन्व्हेस्टमेंट. सो इमर्जन्सी फंड इज लिक्विडिटी आणि यू ऑल्सो हॅव अदर इमर्जन्सी फंड. तुमच्या बाकी इमर्जन्सी साठी आपण तो पण वापरू शकतो. राईट, इमर्जन्सी किती पाहिजे? नॉर्मली 6 months ऑफ युअर सॅलरी और 6 months ऑफ युअर एक्सपेन्सेस जो आहे तेवढा आपल्याला ऍटलीस्ट पाहिजे इन टर्म्स ऑफ इमर्जन्सी फंड. आता जसं मी म्हटलं की 30% तुम्हाला सेव्ह करायला पाहिजे. तर त्याचा ब्रेकअप कसा आहे? ब्रेकअप असा आहे. सो दर इज समथिंग नॉन एज 50-30-20 रूल. ओके, या रूल मध्ये आपण म्हणतो की जे म्हणजे नीड्स आहेत दॅट शुड बी मॅक्झिमम 50% ऑफ माय पोस्ट टॅक्स इन्कम. म्हणजे माझं जेवढं इन्कम आहे
त्याच्या 50% फक्त मॅक्झिमम लेवलला नीड्स मध्ये पैसे जायला पाहिजे. नीड्स काय आहेत? घरचं धान्य, किराणा माल वगैरे, ईएमआय, लोन, होम लोन, कार लोन, क्रेडिट कार्ड ईएमआय सगळं त्याच्यामध्ये आलं. जर तुम्ही रेंटवर राहत असाल तर ते आलं. इन्शुरन्स सगळा तुमचा कव्हर होतो. ऑल युअर युटिलिटी बिल्स, लाईट बिल, टेलिफोन बिल, मोबाईल बिल्स, तुमचं घरचं वायफाय, तुमचं ओटीटी ऍप्स, सगळं याच्यात कव्हर होतं. एंटरटेनमेंट, तुम्ही बाहेर जे जेवायला जाता, फिरायला ना जात ह्याच्यामध्ये, पण बेसिकली मूवीजला, नाटकाला जाता, ते सगळं याच्यात येतं. वेकेशन्स इज युअर ट्रॅव्हल, सो तुम्ही जेव्हा पण फॅमिली बरोबर फिरायला जाता वगैरे त्याच्यात काउंट होतं. देन युअर फंक्शन्स अँड युअर फेस्टिवल्स, हे सगळं मॅक्झिमम 50% ऑफ पोस्ट टॅक्स इन्कम मध्ये वाइंड अप झालं पाहिजे, तरच पुढची स्टोरी सुरू होते. 20% इज वॉन्ट्स, व्हेरी इम्पॉर्टंट. बरेच जण ह्याच्यावर कॉम्प्रोमाइज करण्याचा प्रयत्न करतात, करू नका. तुमचं रिटायरमेंट हाऊस प्लॅन करता तुम्ही, गावाला घर बांधायचंय किंवा जागा घेऊन घर बांधायचंय. इंटरनॅशनल ट्रॅव्हल, काही प्रत्येकाच्या ड्रीम डेस्टिनेशन असतात. दुबई असू शकतं, लंडन असू शकतं, स्वित्झर्लंड असू शकतं, काही असू शकतं. दॅट वन ऑर मोर देन वन ऑफ दॅट लिस्ट. मुलांना परदेशी शिकायला पाठवायचं, एक पेरेंट्सचं ड्रीम असतं त्याच्यामध्ये पण. सो दॅट इज ऑल्सो पार्ट ऑफ दिस. अँड लास्ट बट नॉट द लिस्ट, दुसरी गाडी किंवा पहिली गाडी, जर तुम्ही गाडी आता नाही वापरत आहात तर ते सगळं त्याच्यामध्ये आलं. हे इम्पॉर्टंट आहे, कारण जेव्हा आपण वॉन्ट्स साठी पैसा खर्च करतो तेव्हा आपल्याला एक स्वतःला बरं वाटतं की नाही, रोजच्या जीवनाच्या पलीकडे जाऊन माझी एक लाईफस्टाईल आहे, त्याच्यासाठी मी खर्च करतो आणि करू शकतो. सो एक थोडस सेल्फ एस्टीमला सपोर्ट करण्यासाठी ते कामाला येतं. आता उरलेले तुमचे 30% पैसे इन्व्हेस्टमेंट मध्ये जायला पाहिजेत, गोल बेस्ड प्लॅनिंग मध्ये जायला पाहिजेत. ते काय आहे ते आपण जरा विस्ताराने बघूया पुढे. सो इन्व्हेस्टमेंट प्लॅनिंग, काय करायचंय आणि कुठे करायचंय, का करायचंय आणि कुठे करायचं, हे इम्पॉर्टंट आहे. का करायचं ते आपण गोल बेस्ड प्लॅनिंग मध्ये डिस्कस करूया. सो सर्वात पहिला मुलांचं शिक्षण. आजच्या तारखेला जर पेरेंट्सना मुलांना काही द्यायचंय तर ते घर, गाडी, इस्टेट नाही द्यायची, त्यांना शिक्षण द्यायचं. जर शिक्षण व्यवस्थित झालं मुलांचं तर ते आपल्या पायावर उभे राहणार आणि स्वतःसाठी आपलं व्यवस्थित भविष्य ते घडवू शकतात. त्याच्यामुळे एज्युकेशनवर स्पेंड करण्याची गरज आहे आणि एज्युकेशन खूप एक्सपेन्सिव्ह आहे. आज मुलं 2 तास किंडरगार्डन मध्ये जातात, त्या 2 तासाची फीज 1,00,000 रुपये. कॉलेज एज्युकेशन इज अगेन व्हेरी एक्सपेन्सिव्ह. MBA अगेन व्हेरी एक्सपेन्सिव्ह. अब्रॉड फॉरेन एज्युकेशन खूप एक्सपेन्सिव्ह आहे. तर ह्याच्यासाठी पैसा लागणार आहे, तो आपल्याला व्यवस्थितपणे क्रिएट करायचं आणि तो इन्व्हेस्ट करायचं. नेक्स्ट इज चाइल्ड वेडिंग. तुम्ही किती पण म्हणा की आमची मुलं कोर्ट मॅरेज करतील आणि खर्च आम्ही नाही करणार, मुलं पण सांगतात की नाही कोणाला बोलवायचं नाही, आपण शॉर्ट मध्ये लग्न वाइंड अप करूया, तरी सुद्धा एक सोशल रेस्पॉन्सिबिलिटी येते. आपण 50 लोकांच्या लग्नाला जाऊन आलोय, आपल्याला त्या 50 लोकांना आपल्या घरी लग्नाला बोलवायचं. व्हेरी सिम्पल. सो इथे किती पण तुम्ही कटशॉट करण्याचा प्रयत्न केला तरी तिथे खर्च होतोच. लास्ट बट नॉट द लिस्ट इज रिटायरमेंट प्लॅनिंग. आज समबडी हु इज ऑन द वर्ज ऑफ रिटायरमेंट, आपल्याला एवढं कळतं की आपण आयुष्यभर कोणावरही डिपेंडंट राहिलो नाही आणि यापुढे पण डिपेंडंट राहण्याची इच्छा नाहीये. त्याच्यामुळे मी रिटायर झाल्यानंतर माझं फायनान्शियल, मेडिकल, बाकी सगळं कोण बघणार आहे? माझी मुलं बघणार आहेत का? प्रॉब्ली आन्सर इज नो. मला स्वतःला माझ्या आणि माझ्या स्पाउसच्या म्हणजे मिस्टरांच्या वाटेवर त्यांच्या पुढच्या आयुष्याची सोय मला स्वतःला करायची. सो रिटायरमेंट प्लॅनिंग इज माय ओन रेस्पॉन्सिबिलिटी, नॉट माय किड्स रेस्पॉन्सिबिलिटी एनीमोर. राईट? आता ह्याच्या पलीकडे काय आलं, हे बेसिक 3 झालं: चाइल्ड एज्युकेशन, चाइल्ड वेडिंग, रिटायरमेंट प्लॅनिंग. ह्याच्या व्यतिरिक्त काय झालं, तुम्हाला घर घ्यायचंय, गाडी घ्यायची आहे, असेच बाय करायचे, तर ते इकडे आलं. वेल्थ क्रिएशन. तुमच्या डोक्यात काहीही गोल नाहीये की एवढं पाहिजे, हे करायचं ते करायचं. तुम्हाला पाहिजे की बाबा मला 2 करोड रुपये क्रिएट करायचे, 5 करोड रुपये क्रिएट करायचे. फेअर इनफ, नो प्रॉब्लेम्स.
त्या गोल त्या अमाऊंटनी जर तुमचं सगळं पुढचं सगळे प्लॅन्स व्यवस्थित मार्गाला लागणार असेल तर काही हरकत नाही, तुम्ही एक रुपी व्हॅल्यूचा गोल पण सेट करू शकता. लास्ट बट नॉट द लिस्ट, सरांनी जसं म्हटलं सुरुवातीला की आम्ही जेव्हा 1 करोड रुपये, आय थिंक 1 करोड रुपये वॉट एव्हर वॉज दॅट SIP अमाऊंट बुक, ती जेव्हा टच केली तेव्हा आम्ही वी गेव बॅक टू द सोसायटी. हे एक इम्पॉर्टंट राहतं. मी म्हणणार नाही ही प्रायोरिटी आहे कोणाची आता, पण वेनेवर पॉसिबल इन विच एव्हर फॉर्मॅट पॉसिबल, जर तुम्ही जी गरजू लोक आहेत त्यांना जर कुठल्याही पद्धतीची मदत करू शकलात तर तुम्हाला एक इंटरनल जे सॅटिस्फॅक्शन मिळेल ते खूप जास्ती असणार आहे. ऑब्व्हियसली चॅरिटी बिगिन्स एट होम. घरी पहिला आपण करणार, पैसे देणार, सगळं करणार, ते झाल्यानंतर आपण बाकीच्या गोष्टी करतो, पण ते पण तेवढंच इम्पॉर्टंट राहतं. राईट. प्लॅनिंग सगळे करतात, इन्व्हेस्टमेंट त्यातनं भरपूर लोक करतात, पण गोल्स अचीव्ह होत नाहीत. का? कारण जेव्हा जेव्हा पैसे गोळा होतात, तुम्ही 10,000ची 5,000ची SIP चालू केली, 5 लाख रुपये झाले, 10 लाख रुपये झाले, तर जेव्हा ही रक्कम दिसायला लागते तेव्हा त्या रकमेतनं भरपूर काही गोष्टी करायच्या असतात आपल्याला, आणि आपल्याला थांबायची इच्छा नसते. त्याच्यामुळे आपण काय करतो, आपण ते पैसे बाहेर काढतो आणि आपण ते गुंतवतो, दुसऱ्या दिवशी आपण ते वापरतो आणि परत आपण शून्यापासून सुरुवात करतो. अगेन आय गो बॅक टू दिस एक्झाम्पल. सो बऱ्याच लेडीजना एक सवय होती, काही जणांना आज पण असेल, की जेव्हा महिन्याचे पैसे यायचे हातामध्ये तेव्हा त्या वेगवेगळी पाकिटं बनवायच्या. एका याच्यावर लिहिलेलं असायचं की धान्य, ठीक आहे, एका याच्यावर लिहिलेलं असायचं बिल्स, एका याच्यावर शिक्षण, मुलांचं शिक्षण, एका याच्यावर फेस्टिवल, दिवाळी वगैरे, आणि एक इमर्जन्सी मेडिकल एनव्हलप. एक रूल खूप सिंपल होता, कुठल्याही एनव्हलप मधले पैसे दुसऱ्या कारणासाठी वापरायचे नाहीत. नाहीत म्हणजे नाहीत. तोच रूल जर तुम्ही आज फॉलो केलात आणि एनव्हलप्सच्या जागी तुम्ही जर एक एक गोल आयडेंटिफाय करून त्या गोलसाठी गुंतवणूक करायला सुरुवात केली आणि ते पैसे जितके पण वाढून दे, जोपर्यंत तो गोल येत नाही तोपर्यंत त्या पैशांना हात लावायचा नाही. गोल आला की ते पैसे वापरायचे त्या गोलसाठी, तुमचे सगळे गोल्स पूर्ण होतील. आमच्या फायनान्शियल लँग्वेज मध्ये ह्याला नॉन फंजिबल म्हणतात, म्हणजे एक अकाउंट मधनं दुसऱ्या अकाउंट मध्ये पैसे जायला नाही पाहिजे. राईट. सो दॅट्स द एक्झाम्पल हिअर. सो सगळे तुमचे फायनान्शियल गोल्स अचीव्ह होतील, काहीही प्रॉब्लेम तुम्हाला येणार नाही. सो दॅट्स द रूल ऑफ फायनान्शियल प्लॅनिंग. इन्व्हेस्टमेंट करायचं आपण कुठे कुठे करू शकतो. इक्विटी म्युच्युअल फंड्स आहेत जे तुम्हाला मार्केट रिलेटेड रिटर्न्स देतात. तुम्हाला जर स्पेसिफिक काय करायचं असेल की तुम्हाला लार्ज कॅप रिलेटेड रिटर्न्स पाहिजेत किंवा फार्मा रिलेटेड रिटर्न्स पाहिजेत, तुम्ही तशी पण गुंतवणूक करू शकता, काही हरकत नाही. पण तुम्हाला चांगले रिटर्न्स ह्याच्यामध्ये मिळू शकतात. तेवढी रिस्क जी डायरेक्ट इक्विटीजला आहे ती इकडे राहत नाही. त्याच्यानंतर जर तुम्हाला ऑल्टरनेटिव्ह शोधायचे असतील की पोस्ट ऑफिसचे प्रोडक्ट्स आहेत, एफडीज आहेत बँकेच्या, त्याच्या अगेन्स्ट आपल्याला त्या सिमिलर काही करायचं असेल तर म्युच्युअल फंड्स मध्ये त्याची सोय आहे का? द आन्सर इज येस. डेट म्युच्युअल फंड्स एक प्रकार आहे, भरपूर त्याच्यात वेगवेगळ्या स्कीम्स आहेत अक्रॉस मल्टिपल एएमसीज इन द कंट्री. ते जे पैसे आहेत ते बिलकुल सुद्धा झिरो इक्विटी एक्सपोजर राहतो. अशी लोक मला आज पण भेटतात जे म्हणतात की मला सर मार्केटमध्ये निवेश करायचा नाही, मी म्युच्युअल फंड मध्ये निवेश कसा करू? सर प्लीज करा, डेट म्युच्युअल फंड आयडेंटिफाय करा, तुमचा एकही पैसा मार्केटमध्ये लागणार नाही, रिटर्न्स कमी असतील काही हरकत नाही, पण ते असणार. राईट. सो इक्विटी 100% इक्विटी तुम्ही करू शकता, 100% डेट करू शकता, दोघांचं बॅलन्स करू शकता तुम्ही. किंवा देर इज अ वन मोर प्रोडक्ट जे सर आणि मॅम प्रमोट करतात, दॅट इज गॅरंटीड इन्कम प्लॅन्स. हा एक लाईफ इन्शुरन्सचा गॅरंटीड प्लॅनचा एक प्रकार आहे ज्याच्यात तुम्हाला बिलकुल सुद्धा रिस्क नाहीये, मार्केटची तर नाहीच नाहीये, प्लस अनसर्टन रिटर्न्स पण त्याच्यात नाहीयेत, फिक्स्ड आहेत की एवढे एवढे पैसे तुम्हाला मिळणार. ऑब्व्हियसली ते पैसे खूप जास्ती नाहीयेत, पण बऱ्याच वेळेला कसं होतं की आपल्याला जेव्हा एक पर्टिक्युलर अमाऊंट पाहिजे असते आणि आपल्याला त्याच्या समोर कुठली रिस्क घ्यायची नसते, तेव्हा आपल्याला ते चांगली सोय त्याच्यातनं होऊ शकते. मोठी अमाऊंट नाही म्हणत आहे, छोटी अमाऊंट तुम्ही डेफिनेटली त्याच्यात पास करू शकता. सर आणि मॅम पण मोठी अमाऊंट नाहीच म्हणत,
ते पण एक अराउंड 10-15% ऑफ द टोटल पोर्टफोलिओ सांगतात की तुम्ही याच्यात करा. ते तुम्ही कॉन्फिडेंटली करू शकता. तुम्हाला एक अश्युअर्ड इन्कम त्याच्यातनं मिळत राहील. आता गोल्सना इन्व्हेस्टमेंट मध्ये कसं कन्वर्ट करायचं. सो जर मला पाहिजे की माझ्या मुलाचं शिक्षण मला करायचं, त्याच्यासाठी काही पैसे मला लागणार, तर ते पैसे आज किती गुंतवून होतील, काय होतील, ते मला एक समजण्याची कडे गरज आहे. सो दॅट इज नथिंग बट कन्वर्टिंग गोल्स टू इन्व्हेस्टमेंट. वेल्थ क्रिएशन युझिंग SIPs. सो सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन नावाचा एक प्रकार आहे. तो कुठला प्रोडक्ट नाहीये, ते इन्व्हेस्टमेंटची पद्धत आहे. ती तुम्ही कुठल्याही प्रोडक्टमध्ये म्युच्युअल फंड मध्ये इन्व्हेस्ट करू शकता थ्रू एन SIP रूट. जर आपण 10,000 रुपये पर मंथ निवेश केला, 12% रिटर्न असेल, तर व्हॅल्यूज इन लॅक्स, सो रफली अराउंड 10 इयर्स, 15 इयर्स अँड 20 इयर्सला तुमचे काय व्हॅल्युएशन होईल त्याच्यात इथे दिलेलं आहे. राईट. सो चांगली व्हॅल्यू क्रिएट होते, तर तुम्ही रेग्युलर इन्व्हेस्टमेंट त्याच्यामध्ये करू शकता. सिमिलरली जर तुमच्याकडे एक रकमी पैसे असतील तर ते पण तुम्ही निवेश करू शकता. जर अराउंड 2 लाख रुपये आपण 12% रेटने इन्व्हेस्ट केले, तर दिस इज द व्हॅल्यू विच विल गेट क्रिएटेड ओव्हर अ पिरियड ऑफ टाइम. राईट. जेवढा वेळ जास्ती द्याल तेवढे तुमचे जास्ती पैसे अकोमोडेट होतात तिथे. कमिंग टू रिटायरमेंट प्लॅनिंग, एक सिंपल मॅथ्स तुम्हाला देतो. ह्याच्यात कुठलाही प्रोडक्ट नाहीये, परत मी सांगतोय. मागे पण 2 स्लाइड दाखवले, त्यात पण कुठलाही प्रोडक्ट नव्हता. दिस इज स्टँडर्ड. जर तुम्ही ते रिटर्न्स एक्सपेक्ट करताय तर तेवढा तुमची व्हॅल्युएशन होणार. इट्स बेसिक मॅथ्स, फायनान्शियल प्लॅनिंग म्हणतात त्याला. सो जर SIP आपण 10,000 रुपयाची केली, 12% रिटर्न कॅल्क्युलेट केलं, तर एक रिटायरमेंट कॉर्पस क्रिएट होतो. त्या रिटायरमेंट कॉर्पस मधून आपण मंथ ऑन मंथ विड्रॉल्स करू शकतो. सो किती रिटायरमेंट कॉर्पस आणि काय ते आपण इकडे बघूया. सो अराउंड जर आपण 15 वर्ष इन्व्हेस्ट केले तर 47 लॅक्स क्रिएट होतात. त्या 47 लॅक्स मधनं तुम्हाला अराउंड 36,000 ची SIP SWP तुम्हाला तिकडे मिळू शकते पर मंथ. म्हणजे मंथली इन्कम तुम्हाला तो मिळू शकतो. जर तुम्ही 20 वर्षासाठी हीच अमाऊंट इन्व्हेस्ट केली असती तर तुमचे 92 लॅक्स क्रिएट झाले असते आणि 71,000 ची तुम्हाला एक SWP कडे मिळू शकली असती. लास्ट बट नॉट द लिस्ट, जर तुम्ही 25 वर्ष निवेश करताय तर 1.7 crores तुमचे क्रिएट होतात आणि त्याच्यातनं अराउंड 1.31 लाख रुपीज पर मंथ तुम्हाला निवेश करता येतात. त्याच्यामुळे जर तुम्ही आता यंग असाल आणि तुमच्याकडे 25 इयर्स आहेत इन्व्हेस्ट करायला, तर प्लीज लवकरात लवकर चालू करा. आणि जे सिनियर्स आहेत त्यांनी त्यांच्या आजूबाजूला जी लोक आहेत, त्यांची मुलांची मुलं असू शकतात, व्हॉट एव्हर सिच्युएशन, त्यांना प्लीज ऍडवाइस करा की लवकरात लवकर त्यांनी इन्व्हेस्टमेंट स्टार्ट करून पैसा त्यांच्या फ्युचरसाठी क्रिएट करावा. कारण जेवढा वेळ तुम्ही पैशाला द्याल, त्याच्यात तुम्ही त्या पैशाला हात नाही लावला तर ऑटोमॅटिकली वेल्थ क्रिएट होते. त्याच्यात काही रॉकेट सायन्स नाहीये. वेकेशन साठी सगळ्यांना जायची इच्छा असते, पण आपण अनफॉर्च्युनेटली जाऊ शकत नाही. बऱ्याच वेळेला सुट्टीचा प्रॉब्लेम आहे, पण जिथे जिथे सुट्टीचा प्रॉब्लेम नाहीये तिथे तिथे सुद्धा पॉसिबल नाही होत बिकॉज ऑफ सेव्हिंग्स. आपण 1 वर्ष क्रेडिट कार्ड स्वाईप करून जाऊ, दुसरी वर्ष जाऊ, तिसरी वर्ष आपण म्हणणार राहून दे, आपण इकडेच गावाला जाऊया, जो आपण ते सगळे क्रेडिट कार्ड क्लिअर नाही होत. सो याच्यात एक सिंपल, अगेन ह्याच्यात कुठलाही प्रोडक्ट नाहीये, बेसिक मॅथ्स आहे. सो जर मी 4.08 लाख रुपीज पर इयर इन्व्हेस्ट केले, ठीक आहे, फॉर 15 इयर्स, 12% रिटर्न मी एक्सपेक्ट करतोय, तर आय कॅन स्टार्ट हॅव्हिंग 5 लाख रुपीजचा विड्रॉल्स पर इयर. दरवर्षी मी 5 लाख रुपये विड्रॉ करू शकतो माझ्या वेकेशन साठी, आणि ते दर 5 वर्षांनी 6 लाख रुपयांनी वाढतील. म्हणजे पहिली 5 वर्ष 5-5 लाख रुपये, त्याच्यानंतर 6.5 लाख रुपये, 7.5 लाख रुपये, अँड सो ऑन अँड सो फोर्थ. दिस विल कंटिन्यू फॉर द नेक्स्ट 25 इयर्स. सो दॅट इज ऑल्सो पॉसिबल. आणि तुमची इन्व्हेस्टमेंट फक्त 15 वर्षाची, 25 वर्षाची नाही. सो दिस इज द पे आउट विच इज विजिबल. ही जी पहिली लाईन तुम्हाला इथे दिसते रेड मध्ये, ते तुमचे इन्व्हेस्टमेंटचे, ते फक्त 15 वर्ष आहेत तुमचे. त्याच्यानंतर 5-5 वर्षाचे ब्लॉक्स आहेत. दर ब्लॉकला तुम्हाला स्टार्ट आपण 5 लाखांनी करतो आणि तसे पुढे तुम्हाला ते मिळत राहतात. अगेन ह्याच्यामध्ये कुठलाही प्रोडक्ट नाही. तुम्ही कुठल्याही प्रोडक्टच्या बरोबर जे तुम्हाला 12% रिटर्न देऊ शकतं कन्सिस्टंटली, ते त्याच्या थ्रू तुम्ही हे क्रिएट करू शकता.
SWP फ्रॉम म्युच्युअल फंड तुम्हाला रिटायरमेंट करायची असेल तर वन ऑफ द बेस्ट मेथड्स, कारण पोस्ट रिटायरमेंट सुद्धा तुमचा पैसा इक्विटी रिलेटेड वाढत राहतो आणि तुमच्या पोस्ट रिटायरमेंट मध्ये सुद्धा तुम्हाला त्याच्याने खूप खूप फायदा होतो. प्लस इक्विटीचे रिटर्न्स इन्फ्लेशनच्या खूप वरती आहेत, त्याच्यामुळे सुद्धा तुम्हाला तिकडे खूप फायदा होतो. त्याच्यानंतर गव्हर्नमेंट और पोस्ट ऑफिस आपण ज्याला म्हणतो त्याचे काही प्रॉडक्ट्स आहेत. पब्लिक प्रॉव्हिडंट फंड आहे, आपले NPS आहे, नॅशनल पेन्शन स्कीम आहे, ठीक आहे, अॅन्युटी प्लॅन्स आहेत लाईफ इन्शुरन्स ऑर्गनायझेशनचे, हे पण प्रॉडक्ट्स आहेत. ऑल ऑफ दीज विल गिव्ह यू समवेअर अराउंड फिक्स्ड रिटर्न्स, ते तुम्हाला हेल्प करणार. देन यू हॅव विल रायटिंग, जे सरांनी सांगितलं की तुम्ही ऑलरेडी एक सेशन अटेंड केलंय, हे इम्पॉर्टंट राहतं जर तुम्हाला एस्टेट तुमची ट्रान्सफर करायची. पहिल्या 2 गोष्टी आपण ज्या बघितल्या त्या आपण स्वतःच्या रिटायरमेंट प्लॅनिंगसाठी बघितल्या. मला इन्कम गरज आहे रिटायरमेंट नंतर, तर मी आयदर SWP मधनं पैसे क्रिएट करणार मंथली बेसिसवर, किंवा मी अॅन्युटी प्लॅन्स घेणार, NPS घेणार, किंवा पब्लिक प्रॉव्हिडंट फंड घेणार आणि त्यातनं करणार. आता माझी इच्छा आहे की उद्या जर मला काही झालं तर माझे पैसे व्यवस्थितरित्या ज्यांना पाहिजेत, ज्यांना मला द्यायचे त्यांच्याकडे पोचावे. तर त्याच्यासाठी विल रायटिंग खूप इम्पॉर्टंट आहे. विल मध्ये बऱ्याच गोष्टी येतात, तो एक खूप डीप आणि वास्ट टॉपिक आहे. तुमचे सेशन झालेत, पण जर नसेल तुम्ही अटेंड केलं तर परत एकदा ते सेशन अटेंड करा, इट विल बी हेल्पफुल. कारण बरेच जण विल बनवत नाहीत किंवा चुकीचे बनवतात, त्याच्यामुळे नंतर ते पैसे डिस्ट्रीब्यूट होताना खूप लिगल इश्यूज येतात. जर तुम्हाला विल पेक्षाही सेफ करायचं असेल काही, तर तुम्ही गिफ्ट डीड करू शकता तुमच्या मुलांच्या नावाने. त्याच्याने दे बिकम द सोल ओनर्स ऑफ दॅट प्रॉपर्टी. काही लिगल चॅलेंजेस येणार नाहीत, कोणी थर्ड पार्टी उठून उभं राहणार नाही की ना आमचा पण क्लेम आहे या प्रॉपर्टीवर, बिकॉज विल कॅन बी डिस्प्युटेड, गिफ्ट डीड कॅनॉट बी डिस्प्युटेड. करू शकतो टेक्निकली, पण खूप प्रोसेस आहे, त्याला खूप डिफिकल्ट आहे ते गिफ्ट डीडला चॅलेंज करणं. नेक्स्ट यू हॅव, त्याच्यापेक्षा तुम्हाला अजून स्ट्रॉंग काय करायचं असेल तर आपल्याकडे HUF आहे, हिंदू अनडिवायडेड फॅमिली. जर तुम्ही ऑलरेडी तुमच्या फॅमिलीमध्ये ते आहे तर मोर दॅन वेलकम. नसेल तर तुम्ही ते क्रिएट करू शकता. त्याच्यात करता नावाचा प्रकार येतो, सो दॅट मेक्स थिंग्स व्हेरी व्हेरी सेफ फ्रॉम द लिगल पर्स्पेक्टिव्ह. तुम्हाला अजूनही सेफ जायचं असेल, एक पहिली लेवल आपण विल बघितली, त्याच्यानंतर आपण गिफ्ट डीड्स बघितल्या, त्याच्याही वरती तुम्हाला जायचं आणि खूप मोठी प्रॉपर्टी असेल तर तुम्ही ट्रस्ट पण फॉर्म करू शकता. तुमच्या मुलांना किंवा जे कोण तुम्हाला गरज वाटते त्यांना तुम्ही त्या ट्रस्टचा पार्ट बनवू शकता, ट्रस्टीज बनवू शकता, बेनिफिशरीज बनवू शकता. Everything can be taken care of. It is one of the strongest legal structures for estate planning and succession planning. फायनली एस्टेट प्लॅनिंग मध्ये सगळं आलं तुमचं, एव्हरी सिंगल डिटेल आली, तुमचे प्रत्येक इन्व्हेस्टमेंट्स आले, तुमचे सेव्हिंग्स बँक अकाउंट आले, तुमच्या फिक्स डिपॉझिट्स आले, म्युच्युअल फंड्स, डायरेक्ट इक्विटीज, सगळं गोल्ड पासून एव्हरी सिंगल थिंग इज इन्क्लुडेड इन दॅट. सो दिस इज डिटेल. हे कॉस्टली पडतं, पण जर तुमची एस्टेट वास्ट असेल आणि तुम्हाला काही स्पेसिफिक लोकांना द्यायची असेल तर तुम्ही हे पण ते करू शकता. SWP फॉर रिटायरमेंट जर आपण जस्ट एक सिंपल आपण जर कॅल्क्युलेट करायला गेलो तर काय आहे, 2 करोडचं जे इन्व्हेस्टमेंट कॉर्पस आहे, तर डिपेंडिंग अपॉन द व्हेरियस सिच्युएशन्स तुमच्या एक्सपेक्टेड रिटर्न्स जे आहेत त्याच्या बेसिसवर तुम्ही कुठल्या याच्यात इन्व्हेस्ट करता त्याच्या बेसिसवर तुम्हाला वेगवेगळे आउटकम्स मिळू शकतात. जर तुम्ही फिक्स डिपॉझिट मध्ये इन्व्हेस्ट केलं तर साधारण पोस्ट टॅक्स तुम्हाला 5.5% हातात राहतात, तर ते राहिले तर तुमची जी व्हॅल्युएशन आहे ती तुम्हाला जास्ती काही मिळत नाहीये. ठीक आहे, अराउंड 7,800 रुपीजच तुम्हाला मिळतात. आपण जर 5 and 6% एक्सपेक्टेड रिटर्न जर लेतात, आपण अगदीच अग्रेसिव्ह इक्विटी मध्ये गेलो मे बी मिड कॅप टाइप्स, तर तुम्हाला तोच रिटर्न अराउंड 1.44 लाख रुपीज मिळतो. पण पोस्ट रिटायरमेंट हे थोडंसं रिस्की राहतं. नॉर्मली पीपल गो इन फॉर द थर्ड ऑप्शन, विच इज ते थोडंफार बॅलन्स फंड मध्ये आणि थोडंफार इक्विटी डेटच्या कॉम्बिनेशन मध्ये जातात. 9% एक्सपेक्टेड रिटर्न आहे. युअर इन्कम इन द रिटायर्ड फेज इज 54,000 रुपीज. What I would recommend is this, the second option, ज्याच्यामध्ये तुमचं इक्विटी मध्ये पैसे आहेत
पण अगदी रिस्की इक्विटी नाहीये. तुमचं लार्ज कॅप्स आहेत, डायव्हर्सिफाईड फंड्स आहेत, जे कम्पॅरेटिव्हली सेफ राहू शकतात ऑन अ लॉंगर पिरियड. 12% रिटर्न तुम्ही एक्सपेक्ट करताय तिकडनं. तुमची जे SWP आहे फॉर एव्हरीथिंग एल्स रिमेनिंग द सेम इज अराउंड 1 लाख रुपीज, 99,000 रुपीज. सो थर्ड आणि सेकंड मध्ये तुमचा जो इन्कम आहे तो जवळजवळ डबल होतो. थोडंफार नॉलेज असणं गरजेचं आहे, सर मॅडमच्या बरोबर असणं गरजेचं आहे. सो इफ यू हॅव द राईट हँड होल्डिंग अँड एव्हरीथिंग इज टेकन केअर ऑफ, आय थिंक पोस्ट रिटायरमेंट ऑल्सो एव्हरीथिंग विल बी गुड इनफ, राईट? So that's it from my side. Thank you so much.